तब्बल 10 वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवडणूक जाहीर सभा होणार आहे। यंदा शहराच्या बाहेर मोरवा विमानतळाच्या अगदी बाजूला विस्तीर्ण 16 एकर परिसरात मोदींची सभा होणार आहे। 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजता नियोजित सभेसाठी भाजपनं युद्धपातळीवरती यंत्रणा राबवली आहे आणि हा संपूर्ण परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक अनुकूल करण्यात आला असून सुमारे 1 लाख लोक या सभेला यावेत या दृष्टीने नियोजन सुरू आहे। महाराष्ट्रातला पहिल्या टप्प्याचा लोकसभा जो निवडणूक आहे त्याची सुरुवात च्या प्रचार सभेची सुरुवात जी आहे ती चंद्रपुरामधून होत आहेत। भाजपचे जे उमेदवार आहे सुधीर मुनगंटीवार यांची ही प्रचार सभा आहे मोरवा या ठिकाणी। चंद्रपूरच्या शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर हे मोरवा विमानतळ आहे आणि विमानतळाच्या लगतच ही जी आहे प्रचार सभा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। आपल्यासोबत देवरावजी बोंगडे आहेत या सगळ्या प्रचार रॅली आणि सभेचे संयोजक। देवरावजी, कशी व्यवस्था केलेली आहे, काय असणार आहे नियोजन? चंद्रपूर वनियारी लोकसभेचे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे 8 तारखेला या ठिकाणी मोरवा एअरपोर्टच्या ग्राउंडवर येत आहे। महाराष्ट्रातील प्रचाराचा शुभारंभ मोदीजी हे माता महांकालीच्या या ठिकाणी पावन झालेल्या भूमीत येऊन करत आहे। खरं तर या रॅलीची मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे। संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये या रॅलीबद्दल प्रचंड एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। ज्या नरेंद्र मोदीजींनी देशाला प्रगतीच्या शिखरावर नेऊन पोहोचलं, ज्या नरेंद्र मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये गरीब कल्याणाचा कार्यक्रम हा गरीबापर्यंत राबवला, म्हणजे त्या गरीबाच्या घरापासून त्याला पिण्याचं पाण्यापासून तर त्याला आरोग्याचा विमा देण्यापर्यंत काम मोदीजींनी केलं। आणि त्याच मोदीजीच्या टीममध्ये या चंद्रपूर लोकसभेचे प्रश्न सोडवण्याकरिता सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना खासदार म्हणून पाठवायचं आहे आणि त्या सुधीरभाऊ मुनगंटीवारांच्या प्रचारार्थ मोदीजी हे चंद्रपूरमध्ये येत आहे। 8 तारखेला जेव्हा मोदीजी या ठिकाणी येतील साधारणतः 1 लाखाच्या वर लोक या रॅलीमध्ये असणार आहे आणि या चंद्रपूर वनियारी लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण मतदार हे मोदीजींना ऐकण्यासाठी उत्सुक आहे। या रॅलीमध्ये आपण एक मोठा या ठिकाणी पेंडालची व्यवस्था करतोय। उन्हाचे दिवस आहे, पिण्याचं थंड पाणी असेल, रॅलीमध्ये थंड हवा असेल, या सर्व व्यवस्था आम्ही या ठिकाणी करतो। एसपीजीची टीम आली आहे आणि या रॅलीमध्ये येताना लोकांना मात्र कुठलाही अडथळा होणार नाही आणि पण प्रधानमंत्री आहे, सर्वोच्च पद आहे आणि त्यांना सर्वोच्च सुरक्षा सुद्धा आहे। तर या सुरक्षेचा उद्देश हाच आहे की पंतप्रधान मोदीजींना सुरक्षा मिळालीच पाहिजे आणि आमचे लोक सुद्धा व्यवस्थितपणे या रॅलीमध्ये येणार आहे। त्याच्यामुळे साऱ्या सुरक्षेच्या व्यवस्था चोख झाल्या आहे। उष्णतेपासून त्या ठिकाणी आपल्याला काही त्रास होऊ नये यासुद्धा व्यवस्था आम्ही या ठिकाणी करतो आणि 8 तारखेला न भूतो अशी रॅली, भव्य दिव्य रॅली या मोरवा एअरपोर्टच्या या खुल्या पटांगणावर होणार आहे। मोरवा एअरपोर्टला लगत असलेला 16 एकरचा हा जो भाग आहे त्या भागात 8 तारखेला 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करणार आहे। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, मोरवा, चंद्रपूर।